सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काल सोलापूरमध्ये पत्रकारांना माहिती देताना भगीरथ भालके यांना ज्या दिवशी डोक्यावरून जाईल त्या दिवशी सगळं काढेल असा एक गर्भित इशारा दिलाय। कारण होतं की नुकत्याच झालेल्या भगीरथ भालके यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशाप्रसंगी भगीरथ भालके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर पालकमंत्री जयकुमार गोरे यांना उद्देशून अशा प्रकारे उल्लेख केला होता। माझ्या पत्नीला प्रश्न विचारत होता, मला विचारत होता की भालकेजी तुम्ही निवडून आल्यानंतर निधी कुठून आणणार आहे? तुम्ही निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी निधीला माझ्याकडे यावं लागणार आहे। पण मी त्यांना ठामपणे त्यावेळी सांगितलं होतं, भारतनाना भालकेंच्या तालमीत तयार झालेलो होतं, आम्ही त्या ठिकाणी कार्यकर्ते आहे, निधी कुठून आणणार आहे? अरे निधी देणारा हा माणूस आहे तर बघ येऊन। वास्तविक नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या प्रत्येक भाषणामध्ये तालुक्याच्या विकासासाठी आपणच निधी देणार आहोत, भगीरथ भालके हा कुठून निधी आणणार हा उल्लेख भगीरथ भालकेंच्या जिव्हारी लागला होता। पाहूयात पालकमंत्री भाषणाप्रसंगी कशा पद्धतीनं बोलले होते। जे काम करायचं ते ग्राम विकास खात्याच्या माध्यमातूनच करायचं असतं, दुसऱ्या कुठल्याही खात्यातनं ते काम होऊ शकत नाही। आणि आता थोडंसं राहतं त्यातलं ते होत असतं DPDCतनं। कशातनं? DPDCतनं पालकमंत्र्याकडून होतं। आता ग्रामविकास खात्याचा मंत्री कोण आहे? पालकमंत्री कोण आहे? मग मला सांगा, समोरचा उमेदवार जो उभा राहिला जिल्हा परिषद पंचायत समितीला, तो काम मागायला कोणाकडे जाणार? कोणाकडे? तुम्हाला वाटतंय मी देईन? अरे जर काम करायचं असेल या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये, पंचायत समितीमध्ये, आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये, तर ग्रामविकास खातं पालकमंत्री सोडून दुसरं कुठलंही काम येत नाही आणि त्यांच्यासाठी आधीच लॉक आहे। या सगळ्या आरोप प्रत्यारोपानंतर काल पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूरमध्ये आल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना भगीरथ भालके यांच्या एकेरी उल्लेखावर चिडून अशा प्रकारे आपली प्रतिक्रिया दिली आहे। सन्माननीय भगीरथ भालके हे आदरणीय भालके नानांचा वारसा सांगतात। भालके नानांचा वारसा सांगत असताना भगीरथजींनी भालके नानांचे आणि जयकुमार गोरेचे संबंध कदाचित विसरले असतील। ते भालके नानांना जेव्हा पाण्याचा प्रश्न सोडवायचा होता, भालके नाना 2 महिने जेव्हा मुक्काम करून मुंबईमध्ये थांबले होते, तेव्हा याच जयकुमार गोरेनं भालके नानांच्या मदतीला, राज्यपालाच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, या सगळ्या व्यवस्थेमध्ये जयकुमार गोरे भालके नानांच्या पाठीशी ठामपणे उभा होता। आणि माझा मतदारसंघ नसतानाही त्यामुळं ज्याची त्याची संस्कृती आहे, कुणी आरतोळे बोलावं, कुणी काय बोलावं, पण एक सांगतो की त्यांनी त्यांची संस्कृती दाखवलेली आहे आणि मला वाटतं भालके नानांना बिलकुल हे अपेक्षित नाही। पोटपणा आहे का नाही त्याचं अनालिसिस पत्रकारांनी केलं पाहिजे। आणि ज्या स्टेजवर ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते, आता मी जर सांगितलं मला ते किती वेळा भेटले, मला येऊन काय म्हटले, माझ्या का मागे लागले होते, याच्या संदर्भात वेळ आलं तर मी सांगेन। आता मी राजकारणातल्या काही गोष्टी असतात त्या कधी सार्वजनिक करायच्या नसतात, नाही ते कुठं भेटले, मला काय विनंती करत होते, हे सगळं मला सांगता येईल, पण आता त्या विषयावर सांगणार नाही। आणि त्यांचा प्रवेश तिकडे का झाला हे मी सांगेन, पण आज तो विषय नाही। मी सांगतो की मी राजकारणातल्या आचारसंहिता पाळणारा मी एक कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी माझ्या आचारसंहिता पाळेन। ज्या दिवशी माझ्या डोक्यावरनं जाईल त्या दिवशी सगळंच सांगेन।